तर भायखळ्यामध्ये जिजामाता उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि आता सकाळपासूनच मोर्चाच्या ठिकाणी गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। काही जण कोल्हापूरपासून सायकलवर मोर्चासाठी आलेत। अशाच एका तरुणाच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। मराठा क्रांती मोर्चा ज्या जिजामाता उद्यानापासून सुरू होणार आहे त्या स्पॉटला सध्या आपण आहोत। ही थेट दृश्य आहेत। अवघ्या काही वेळातच हा मोर्चा सुरू होईल आणि त्या निमित्तानं वातावरण या मोर्चाचं इथे दिसू लागलेलं आहे। आपण बघू शकाल मोर्चेकरी अत्यंत शांततामय पद्धतीनं सध्या बसून आहेत। आपल्या मागण्या त्यांना सरकारपर्यंत या मोर्चाच्या माध्यमातून पोहोचवायच्या आहेत। आतापर्यंत 57 मोर्चे निघालेले आहेत। हा 58वा मुंबईतला अंतिम मोर्चा आहे आणि अधिक प्रखरपणे आपल्या मागण्या त्यांना सरकारपर्यंत पोहोचवायच्या आहेत। राज्याच्या कानकोपऱ्यातून माणसं या मोर्चासाठी आलेली आहेत। आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत जे सायकलवरून कोल्हापूरहून आलेले आहेत। मी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज इथं आलोया। माझ्या मराठा समाजाला आज आरक्षण नसल्यामुळे आमच्या मराठा समाजाचे खच्चीकरण झाले। आज महाराष्ट्रात आमच्या एवढा मोठा महाराष्ट्रात आम्ही मराठा म्हणून मोठा भाव म्हणून सगळ्यात असताना सुद्धा आज आम्ही मागाय आज आमच्या मराठा समाजाच्या पोरांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे। आज जर परिस्थिती बघितली तर भाऊ मला सांगाल की तुम्ही सायकलहून आला आहात कोल्हापूरहून, कधी निघालात घरातून? 7 तारखेला मी कोल्हापूर निघालो। आणि किती त्रास सहन करावा लागला? सायकलवरून येताना किती कष्ट घ्यावे लागले? सायकलीनं भरपूर कष्ट घ्यायला लागलं, पाय दुखायला लागलं, इथं जाऊन सुरू आहे कुठं तर, बाकी काही नाही। या आधी जे 57 मोर्चे निघाले त्यातल्या कुठल्या मोर्चाला तुम्ही कुठल्या मोर्चात सहभागी झाला होता? सगळ्या मोर्चात मी सहभागी आहे, पण सायकलीनं शेतकऱ्यांच्यासाठी एकदा आलतो आणि आता एकदा आलोय। भाऊ तुम्ही काय सांगाल? मराठा समाजावर जो काही अन्याय चालू आहे याच्याकडं सत्तेतलं सरकार डोळे झाकपणा व झोपेचं सोंग घेत आहे। झोपलेल्या माणसाला उठवता येतं, ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं त्याला कसं उठवावं? आणि मुख्यमंत्री बोलले होते की 58 मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले तरी सुद्धा नगरपालिका भाजपने जिंकल्या, त्याच्यामुळे त्यांनी मराठा मोर्चाकडे डोळे झाक केलेले। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।